में फंसकर कभी पढ़ाई नहीं छोड़ना। कहा जाता है संग तारे कुसंग बोरे। प्रश्न, बाप की कौन सी श्रीमत तुम्हें कौड़ी से हीरे जैसा बना देती है? उत्तर, बाप की श्रीमत है बच्चे, घर गृहस्थ में रहते हुए कमल फूल समान रहो। जैसे कमल फूल को कीचड़ और पानी टच नहीं करता, ऐसे विकारी दुनिया में रहते हुए विकार टच न करे। यह तुम्हारा अंतिम जन्म है, निर्विकारी दुनिया में चलना है, इसलिए पवित्र बनो। इसी एक श्रीमत से तुम कौड़ी से हीरे जैसा बन जाएंगे, स्वर्ग का मालिक बन जाएंगे। गीत। मुझको सहारा देने वाले तेरा शुक्रिया। ओम शांति। बाप ने समझाया है कि भगवान एक ही है जिसने भगवती को रचा। भगवान एक ही है जिसने भगवती को रचा। ब्रह्मा की रचना के लिए एका बाबानी बरोबर भगवान उवाच है। जैसे बैरिस्टर उवाच, सर्जन उवाच, यह फिर है भगवान उवाच। तर जसे दुसरे सगळे बोलतात त्याला म्हटलं जातं उवाच, म्हणजे मुखाद्वारे बोलतोय, तर तसं परमेश्वर पण बोलतो। आणि परमेश्वर काय बोलतो ती मुरली है। भगवान कहते हैं, मैं तुम्हें स्वर्ग का मालिक, राजाओं का राजा बनाऊंगा। तुम बच्चे जानते हो, हम फिर से लक्ष्मी नारायण भगवान भगवती बन रहे हैं। किस द्वारा? भगवान द्वारा। क्रिएटर बाप है, वह स्वर्ग का रचयिता है। जरूर उसने प्रारब्ध दी जो यह स्वर्ग का मालिक बने। चित्र तो तुम बच्चों के पास है, यह भी मनुष्य समझते हैं। लक्ष्मी नारायण सतयुग के मालिक थे। सिर्फ यह भूल गए हैं कि लक्ष्मी नारायण छोटेपन में राधे कृष्ण थे। सतयुग में महाराजा महारानी थे, तो जरूर उन्हों का बचपन भी होगा। उन्हों को यह प्रारब्ध जरूर स्वर्ग के रचयिता ने बनाई होगी। वह कब आया, किसी को भी यह पता नहीं। शिव का लिंग तो है, यह शिव का बड़ा रूप करके रखा है। वास्तव में कोई इतना बड़ा तो नहीं है ना, वह तो स्टार है। उनका कोई चित्र तो समझ न सके। यह सिर्फ पूजा के लिए बड़ा चित्र बनाया है। तो यह देवी देवता धर्म किसने स्थापन किया? नाम चाहिए। प्रत्येक धर्म स्थापन केलं त्यांचे धर्मस्थापक सगळ्यांना माहिती आहे, पण मग आदि सनातन देवी देवता धर्म होता म्हणतात, तर त्याची स्थापना कोणी केली ते पण माहिती पाहिजे। तो शिव बाबा इस आदि सनातन देवी देवता धर्म की स्थापना करता है। संगम युग में इस ज्ञान के द्वारा हम इस धर्म में अब आ गए हैं, हम ही देवता बनने वाले हैं। स्वर्ग में बहुत थोड़े होंगे, नर्क में बहुत है। आताची दुनिया नर्क आहे आणि इथं आपण बघतोय संख्या किती, आणि स्वर्गामध्ये आपण खूप थोडे राहणार आहे। स्वर्गामध्ये कोण राहणार आहे? जे संगम युगामध्ये येतात। स्वर्ग में सिर्फ देवी देवताओं की राजधानी थी, यह और कोई नहीं जानते। पूछना चाहिए, यह सृष्टि का चक्र कैसे फिरता है? 5000 वर्ष पहले बरोबर यहां लक्ष्मी नारायण का राज्य था। उसको स्वर्ग कहा जाता था, वह पास्ट हो गया। नई दुनिया जो थी वह अब पुरानी
नरक हो गई. आपल्या बुद्धीमध्ये हे राहिलं पाहिजे क्लिअर कायम, की पहिले आपली जी दुनिया होती ती खूप सुंदर होती, स्वर्ग होता, सुख होतं. आता ही दुनिया नरक झालेली, पण आपल्याला त्या दुनियेमध्ये पुन्हा परत चालायचंय. तो नई दुनिया जो थी वह अब पुरानी नरक हो गई है. अच्छा, फिर क्या होगा? फिर स्वर्ग आएगा. पुनः रिपीट होणार है, पुनः स्वर्ग येगा. भक्त याद करते हैं स्वर्ग व मुक्ति धाम को. क्यों याद करते हैं? क्योंकि यहां दुखी है. स्वर्ग में तो सदैव सुख होता है. बाप थोड़ी बच्चों को रचकर दुखी बनाएंगे, यह तो हो नहीं सकता. तुम जानते हो सतयुग से त्रेता, द्वापर, कलयुग होना है. सतयुग का अंत, त्रेता के आदि का संगम कोई कल्याणकारी नहीं है, क्योंकि सतयुग में जो 16 कला संपूर्ण है वही देवी देवता फिर 14 कला बन जाते हैं. तो वह कल्याणकारी युग थोड़ी हुआ. फिर त्रेता के अंत, द्वापर युग के आदि का भी संगम हुआ, परंतु उसमें भी कलाएं कम होती हैं. सतो प्रधान से सतो, रजो, तमो में गिरते हैं. तमो प्रधान बनना ही है, तो इस समय सारी दुनिया दुखी है. सतयुग में कोई भी दुखी नहीं होता, वह है ही सुखधाम. बाप बच्चों के लिए स्वर्ग रचते हैं, वहां सदैव सुख है. बाबा म्हणतात हे संगमयुग, हे जे कलियुगाचं आणि सतयुगाचा संगम आहे, तो हा युगच जेव्हा बाबा येतात या धर्तीवरती, या युगामध्ये सगळ्यांचं कल्याण होतं. बाकी सतयुगापासून त्रेता झालं, त्रेतापासून द्वापर झालं, द्वापरपासून कलियुग झाला, त्यांचाही संगम आहे मध्ये. सतयुगापासून त्रेता होण्याच्या मधला काळ थोडासा, पण बाबा म्हणतात त्याच्यामध्ये कल्याण कोणाचंच नाहीये, कारण खालीच उतरायचंय. सतयुगापासून त्रेतामध्ये यायचंय, त्रेतापासून द्वापरमध्ये यायचंय, द्वापरपासून कलियुगामध्ये यायचंय, आणि कलियुगामध्ये कलियुगाच्या अंतिम समयाला जेव्हा बाबा येतो तेव्हा मग कलियुगापासून आपण सतयुगामध्ये पोहोचतो. म्हणून हा संगमयुग कल्याणकारी आहे, पुरुषोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग या संगमयुगामध्ये आपण पुरुषार्थ करतो तर बाबा आपल्याला अशा दुनियेमध्ये घेऊन जातो जिथं दुःखाचं नामोनिशान करणे. तुम जानते हो यह बेहद की दुनिया नई थी अब पुरानी है. इस समय है कब्रिस्तान. सतयुग में लक्ष्मी नारायण का राज्य था, अब नरक है. बाप खुद स्वर्ग का मालिक नहीं बनते हैं, बच्चों को बनाते हैं. तुम कहते हो बाबा हमको फिर से स्वर्ग का मालिक बना रहे हैं. इतने सब निश्चय बुद्धि है तो देखकर निश्चय बुद्धि बनना चाहिए. बाबा म्हणताय बाबा स्वतः स्वर्गाचा मालक बनत नाही, आपल्याला बनवतोय. आपण पुन्हा स्वर्गाचे मालक बनतोय. याच्यावरती किती जणांचा विश्वास आहे? लाखो जणांचा विश्वास आहे. आपण बघतो, जे बाबांच्या बच्चांना बघतो आपण टीव्हीवरती, जेव्हा मिलन असतं तेव्हा बघतो, देश विदेशातले इतके बच्चे येतात. सगळ्यांचा विश्वास आहे बाबांवरती आणि आपल्या स्वतःच्या भाग्यावरती, आणि स्वर्ग येणारे आता यावरती विश्वास आहे. तर बाबा म्हणतात दुसरे जे आहेत नवीन लोकांनी पण या गोष्टीवरती विश्वास ठेवायला पाहिजे, की यांना इतका विश्वास आहे, आपण का बरं विश्वास ठेवून नाही बघायला पाहिजे. तो इतने सब निश्चय बुद्धि है तो देखकर निश्चय बुद्धि बनना चाहिए. कोई लंदन देखकर आवे और वर्णन करे तो ऐसे थोड़ी कहेंगे कि हम जब देखे तब माने. यहां तो इतने सब बच्चे कहते हमको भगवान पढ़ाते हैं, तो झूठ तो नहीं बोल सकते. परंतु भाग्य में नहीं होगा तो बुद्धि में बैठेगा नहीं. बाबा म्हणताय कोणी इंग्लंड पाहून आलं, अमेरिका पाहून आलं, आणि तो आल्यानंतर वर्णन करतो तिथलं की तिथं असं आहे, तिथं असं आहे, तिथं असं आहे. तर असं थोडी कोणी म्हणतं की आम्ही तिथं जाऊन बघू मग विश्वास ठेवू. त्यांनी जे सांगितलेलं त्याच्यावरती विश्वास ठेवतो, पण हा असेल तिथं तसं. तर बाबा म्हणताय इतने सब बच्चे कहते हैं, इतने सब बाबा के बच्चे कहते हैं हमको भगवान पढ़ाते हैं, तो इतने सब तो झूठ नहीं बोल सकते. लेकिन बाबा म्हणता है भाग्य में नहीं होगा तो बुद्धि में बैठेगा नहीं, कि भगवान पढ़ाता है और मुझे भी ये पढ़ाई पढ़नी चाहिए, अगर उसके भाग्य में ही नहीं है तो.
बाप कहते हैं इसमें छोड़ना कुछ भी नहीं है। छोड़ना कुछ भी नहीं, हम जो कुछ भी कर रहे हैं उसमें पवित्रता लानी. बाबा म्हणतात छोडणं कुछ भी नाहीये यहाँ पर, सोडून जायचं काहीच नाहीये, पण त्याच्यामध्ये पवित्रता आणायची, दिव्यता आणायची. तो बाप कहते इसमें छोड़ना कुछ भी नहीं है, यह है अंतिम जन्म. गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान पवित्र रहना है. गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान पवित्र आहे, सोडायचं नाहीये. घर गृहस्थ मध्ये राहतानाच बाबा म्हणताय कमळाच्या फुलासारखं पवित्र राहायचंय. यह है मृत्यु लोक, वह है अमर लोक. गाया जाता है संपूर्ण निर्विकारी दुनिया, वहां विकार होता नहीं. तो मानना चाहिए ना, भगवान कह रहे हैं वहां विकार नहीं होता, तो हमें मानना चाहिए की ती संपूर्ण निर्विकारी दुनिया आहे, तिथं कुठल्याही प्रकारचा विकार नाहीये. तर बाबा म्हणते त्या दुनियेमध्ये चालायचंय तर तुम्हाला तसे लक्षणं इथं धारण करावे लागतील. निर्विकारी जीवन इथं जगावं लागेल, मग तिथं राहू शकाल. बरोबर देवताओं की महिमा भी करते हैं सर्वगुण संपन्न. वह था ही वाइसलेस वर्ल्ड. सर्वगुण संपन्न होते तिथं सगळे देवता आणि कुठल्याही प्रकारचा विकार नव्हता, कोणताच विकार नव्हता. अच्छा, बच्चे तो पैदा होते होंगे, जरूर कोई युक्ति होगी, विकार से तो नहीं होते, वहां यह पॉइजन होता नहीं. बाबा म्हणतात विकार, काम विकार असो किंवा कुठलाही असो तर विष आहे, आणि असं कुठलंही विष त्या दुनियेमध्ये नाहीये. बाबा म्हणताय संतान उत्पत्ती होईल, तिथं बच्चे पैदा होतील, पण विकाराच्या पद्धतीने नाही, इथल्या पद्धतीने नाही. जसं शास्त्रामध्ये दाखवलं गेलं की 5 पांडव होते, कुंतीचे ते 5 पुत्र होते, किंवा अजून एक होता, तर त्यांच्याविषयी काय सांगितलं, ये सूर्यपुत्र आहे, ये अग्निपुत्र आहे. हनुमानाविषयी सांगितलं ये पवनपुत्र आहे. याचा अर्थ ती पद्धती वेगळी दाखवली गेली जन्म होण्याची. तर ते शास्त्रामध्ये पण तसं वर्णन आलेलं आहे, पण त्याला तर कोणी प्रश्न निर्माण नाही केला की असं कसं होऊ शकतं. तर बाबा म्हणताय की तिथं असं विकारांचा जन्म नाहीये, तिथं पवित्र पद्धतीने जन्म आहे. ते कसं असेल, संकल्पाच्या आधाराने होईल. बाबा अजून ते क्लिअर करतील पुढे चालून. योग बलानी आपण जितके पवित्र, जितके शक्तिशाली बनू, त्या आधाराने संतान उत्पत्ती तिथं होणार आहे. वहां यह पॉइजन होता नहीं, यहां है संपूर्ण विकारी, वहां है संपूर्ण पावन. संपूर्ण पावन आहे तिथं, म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या विकाराला बिलकुल चान्स नाहीये. यथा राजा रानी तथा प्रजा, इसमें तुमको संशय क्यों पड़ता है? वहां की जो रस्म रिवाज होगी, वहां की जो रस्म रिवाज होगी उसी अनुसार बच्चे पैदा होंगे, वहां विकार होता नहीं. बाबा म्हणतात हे पक्क लक्षात ठेवा, तिथं ज्या पद्धतीने व्हायचं त्या पद्धतीने होईल, पण विकार नाहीये. यह नेचर इस मृत्यु लोक का है, वहां तो कोई दुख देते नहीं. वहां तो कोई दुख देते नहीं, कोई भी दुख नहीं देते हैं वहां पर. जानवर भी एक दो को दुख नहीं देते, जनावर सुद्धा विकारांमध्ये जात नाही, अशी ती दुनिया आहे. वह भी ऐसे ही पैदा होंगे, जनावरांमध्ये पण संतानोत्पत्ती त्याच पवित्र पद्धतीने होईल. इतकी ती अशी ती पवित्र दुनिया आहे, श्रेष्ठ दुनिया आहे. आणि त्या दुनियेमध्ये आपल्याला चालायचं तर पवित्रतेची किती धारणा करावी लागेल. अब तुमको चाहिए क्या? शांति चाहिए तो अपने को आत्मा समझ, बाप को याद करो तो मेरे पास चले आएंगे. जो स्वर्ग में आने वाले होंगे वह कहेंगे हम तो ज्ञान जरूर लेंगे, सुख जरूर लेंगे. तर बाबा म्हणते कोणाला फक्त शांती पाहिजे, फक्त शांती पाहिजे. तो बाबा म्हणते मुझे याद करो मेरे पास चले आएंगे. लेकिन फिर स्वर्ग की कल्पना नहीं करते वो बच्चे,
और जिनको स्वर्ग में आना है, ऊंच पद पाना. बाबा हे रहस्यमय सांगत असतात कधी कधी. बाबा क्या कह रहे हैं, शांती चाहिए तो अपने को आत्मा समझ, बाप को याद करो. कोणी कोणी म्हणतं आता आम्हाला ज्ञान कळलं, आता आम्ही शिवबाबाची आठवण करतो, बस. मुरलीशी काही देणं घेणं नाही. ते बाबांनी पुढच्या वाक्यामध्ये म्हटलंय कि जो स्वर्ग में आने वाले होंगे वह कहेंगे हम तो ज्ञान जरूर लेंगे, सुख जरूर लेंगे. जो स्वर्ग में आने वाले हैं, जो मुरली में नहीं आने वाले हैं, बाबा त्याला क्लियर कट म्हणताय स्वर्ग में एंट्री नहीं मिलेगी. स्वर्ग में एंट्री नहीं मिलेगी म्हणजे बाबांचे बच्चे 31 कोटी बच्चे त्रेतायुगामध्ये येणार आहे. 31 करोड़ 33 करोड़ पैकी. तो जिनको मुरली में इंटरेस्ट नहीं है उनको स्वर्ग में ले जाने में भी बाबा को इंटरेस्ट नहीं है. बाबा म्हणता है जिनको, जो वो क्या कहेंगे, जिनको शांती चाहिए बस, तर त्यांना बाबा 1250 वर्षासाठी शांती देऊन टाकेल. जे बाबांचे बच्चे बनले, ज्यांनी कोर्स केलेला आहे, ज्यांना बाबा कळालेला आहे, ते बस, ते काय म्हणतात, बस आता ज्ञान समजलं, आता मैं और बाबा बस. तो ऐसे बच्चों को बाबा शांति में रखेगा 1250 साल. लेकिन जो पुरुषार्थ करते हैं, जो ज्ञान सुनते हैं, जो मुरली सुनते हैं, जो मुरली का मनन चिंतन मंथन करते हैं, वो बेहद का सुख पाएंगे स्वर्ग में. मग आता हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. खूप मोठं महावाक्य आहे बाबांचं. जो स्वर्ग में आने वाले होंगे, स्वर्ग बाबा सत्युगाला म्हणतो जास्त करून. ते त्रेतायुग म्हणजे बाबांसाठी सेमी स्वर्ग आहे, उपस्वर्ग आहे. स्वर्ग जो आहे, खास स्वर्ग जो है सतयुग है. तो जो स्वर्ग में आने वाले होंगे वह कहेंगे हम तो ज्ञान जरूर लेंगे, सुख जरूर लेंगे. ज्ञान में सुख है. ज्ञान के आधार से हम अपने आप को तैयार करते हैं. ज्ञान के आधार से हम अपना संस्कार परिवर्तन करते हैं. ज्ञान जे बाबा ज्ञान आपल्याला देतो त्या ज्ञानाच्या आधाराने आपण सर्व गुणांनी संपन्न बनतो, संपूर्ण निर्विकारी बनतो, गुणांची धारणा करतो, शक्ती स्वरूप बनत जातो. पण ज्ञानच नाहीये, बाबांचे महावाक्य ऐकत नाही आपण, तर मग आपण फक्त सतयुगामध्ये येण्याची आपली ती क्वालिटी नाहीये, पात्रता नाहीये, हे आपण लक्षात घ्यायचं. बाप से स्वर्ग का वर्षा लेना है. बाप से स्वर्ग का वर्षा लेना है. त्याचा आधार है ज्ञान, मुरली. तुम जानते हो हम बेहद के बाप से बेहद का वर्षा ले रहे हैं, बाप की श्रीमत पर चल रहे हैं. बेहद के बाप से हम बेहद का वर्षा ले रहे हैं. बेहद के बाप से हमें बेहद का वर्षा लेना है. यहां से नई दुनिया में चलना है, सतयुग का वर्षा हमें प्राप्त करना है. और उसके लिए हम बाप की श्रीमत पर चल रहे हैं. और बाबा की श्रीमत है पहले तो अमृत वेला, फिर मुरली क्लास, फिर दिन भर में बाबा की याद, खाते पीते बाबा की याद, सोते समय बाबा को हिसाब देकर सोना. तो ये श्रीमत पर जो चलते हैं उनको सतयुगी स्वर्ग का वर्षा मिलता है. चलते चलते फिर कहा उल्टा सुल्टा तूफान आता है तो निश्चय टूट पड़ता है. निश्चय है बाबा में तो बाबा को छोड़ ही नहीं सकते, बाबा की मुरली को छोड़ ही नहीं सकते. चलते चलते बाबा म्हणता है उल्टा सुल्टा तूफान, कोई बात हो जाती है, कुछ हो जाता है, तो बाबा म्हणता है निश्चय टूट पडता. उलट ज्यावेळेला काही गोष्ट झाली त्यावेळेला बाबांवरचा निश्चय अजून पक्का व्हायला पाहिजे, तर मग बाबांची मदत मिळेल. पण उलट होऊन जातं, क्योंकि आत्माएं बिल्कुल कमजोर हो गई है. तो निश्चय टूट पड़ता है, माया से हार खा लेते हैं. बाप कहते कल्प पहले भी ऐसे वर्षा लेते लेते हार खा ली थी. बाबांना टेंशन नहीं है त्याचं कि मैंने इतना सिखाया, मैंने इतना समझाया, मैंने इतना पढ़ाया, फिर भी इसने छोड़ दिया मुझे, मेरी बातों को सुनना छोड़ दिया. बाबा म्हणता है कल्प पहले भी ऐसे ही हार गया था. आपल्याला सगळ्यांविषयी शुभ भावना ठेवायची, बाबांची शुभ भावना आहे सगळ्यांविषयी. सगळ्यांनी आपलं आपलं कल्याण करून घ्यावं संगमयुगामध्ये.
विकार में फस गया था, कोणत्या ना कोणत्या विकाराचा फोर्स येत असतो. अशा वेळेला जेव्हा कोणीही बाबांना सोडतं, मुरलीला सोडतं, तर याचा अर्थ कुठल्या तरी विकाराचा, कामविकार नसेल, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, काहीतरी एक कशाचा तरी अंश बुद्धीमध्ये येऊन जातो. बाप कहते हैं कल्प पहले भी ऐसे वर्षा लेते लेते हार खा ली थी, विकार में फंस गया था, गाया भी हुआ है संग तारे कुसंग बोरे. यह है सत्य का संग. उनकी श्रीमत पर चलने से हम नई दुनिया में आ जाएंगे. निश्चय में संशय आ जाता है तो वर्षा मिल न सके. संगती कोणती आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे. निश्चयामध्ये संशय काय येतो? क्योंकि कुसंग. कुसंग कोणचा? आता व्यक्तीचा संग आहे. व्यक्ती असो किंवा ते वातावरण असो किंवा मग आता संगती कोणती? आता खास हातामध्ये ती संगती आहे. मोबाईल, त्याच्यावरती आपण काय बघतोय, काय करतोय. टीव्ही मध्ये आपण काय बघतोय, ती पण संगतीच आहे. जे आपण कोणाला करताना बघतोय, जे आपण कानांनी ऐकतोय, कोणाला तरी बोलताना ऐकतोय आणि त्याच्या संगतीमध्ये आपण आहे आणि आपण बाबांच्या आठवणीमध्ये नाहीये, तर त्या संघाचा रंग आपल्याला लागून जातो. इसलिए कोई व्यक्ति है, मोबाइल है, टीवी है, उसकी संगति में रहते हुए भी हमें बहुत सावधान रहना है. तिथं गडबड होती है. बाबा म्हणता है फिर वो जो कुसंग में फंसकर फिर निश्चय संशय में बदल जाता है आणि संशय बुद्धि विनश्यंती. संशय बुद्धि फेल हो जाएंगे. जिनको थोड़ा भी संशय आ गया वो फेल हो जाएंगे और त्रेता युग में आएंगे कभी. लेकिन जो निश्चय बुद्धि विजयंती है सतयुग में आ जाएंगे और स्टार्ट से आने का चांस है. तो हमें एक बाबा के संग में रहना है. एक बाबा के संग में हम रहेंगे तो माया से, विकारों से, इस कलियुगी दुनिया के वाइब्रेशन से बचकर रहेंगे. बाबांची साथ कधीच नाही सोडायची आपल्याला. बाबांकी बातों को हमने हमारे बुद्धि में सदा घुमाते फिराते रहना है. बुद्धीमध्ये दुसरं काही नाही फिरलं पाहिजे. आता बाबा की बातें घूमनी चाहिए हमारे बुद्धि में. बाबा ने ऐसे कहा, बाबा ने ऐसे कहा, बाबा ने ऐसे कहा. अशा पद्धतीने आपल्याला हे जीवन चालवायचंय, आनंद घ्यायचा संगमयुगाचा. ऐसे बहुतों को निश्चय होते होते फिर संशय बुद्धि हो जाते हैं. कारण सगळे राजा तर नाही बनू शकत. प्रत्येकाचा आपला आपला पार्ट आहे आणि म्हणून मग ते जे संशय बुद्धी आहे ते खालच्या लेवलला येतील आणि ते खालच्या लेवलचे पण आवश्यक आहे राजधानीमध्ये. तुम माता पिता कहते हो फिर उनको छोड़ देते, यह भी ड्रामा में नोंद है. बाबांना ड्रामा पक्का है. बाबांना कोणी शिकवलं नाहीये पण ड्रामा पक्का है बाबांना. बाबा के अंदर संपूर्ण ज्ञान है. संपूर्ण रीति से उसने उसको समा लिया है अपने अंदर, जो इस सृष्टि में चलता है. बाबा म्हणता है तुम माता पिता कहते हो फिर उनको छोड़ देते हो, यह भी ड्रामा में नोंद है. मुझे माता पिता कहते हो, ब्रह्मा बाबा को स्वीकार करते हो, मम्मा को स्वीकार करते हो और फिर छोड़ देते हो. बाबा म्हणते ठीक है, ड्रामा है. प्रत्येकाचं आपलं आपलं भाग्य है. और बाबा को छोड़ना, इसका मतलब बाबा ने आज बता दिया, ज्ञान को छोड़ना, मुरली को छोड़ना. शिव बाबा के बने फिर ऐसे बाप को फारकती देवंती हो जाते. तुम्हें ईश्वर का बनना है या रावण का? जबरदस्त प्रश्न आहे बाबांचा. आणि हा शक्तिशाली प्रश्न कधी जेव्हा एक थोडंसं जरी आपण हलचलमध्ये यायला लागलो, थोडासा उलटा विचार मनामध्ये यायला लागला, स्वतःला आपण हा प्रश्न विचारायचा आहे की आपण बघायचंय बाबा मला प्रश्न विचारताय समोर येऊन की बच्चे तुम्हें ईश्वर का बनना है या रावण का बनना है. खूप मोठा आणि आपल्याला आतमधून संपूर्ण रीतीने सावधान करणारा आणि जागा करणारा प्रश्न है. अगर हम थोड़ी गलत बात में जा रहे हैं, बाबा की श्रीमत के विरुद्ध जा रहे हैं, बाबा का कहना नहीं मान रहे हैं, मुरली नहीं सुन रहे हम, तो अपने आप को ये प्रश्न पूछना है, तुम्हें बाबा का बनना है या रावण का बनना है. तर आपण सावध होऊन जाऊ.
आपलं भाग्य जागृत होऊन जाईल पुन्हा. असे प्रश्न, स्वतःला टोचणारे प्रश्न आपण विचारायला पाहिजे. तेव्हा तर ती बुद्धी आपली खडबडून जागी होईल. तुम्हें ईश्वर का बनना है या रावण का? लड़ाई है ना. कोई तो माया पर जीत प्राप्त कर समझते हैं बाबा से वर्षा जरूर लेना है, श्रीमत पर चलते रहते हैं. कोई तो, बाबा म्हणता है, माया पर जीत प्राप्त करके समझते बाबा से वर्षा जरूर लेना है, श्रीमत पर चलते रहते हैं. श्रीमत है बाबा की, जो श्रीमत दी है बाबा ने हमें, सारी दिनचर्या बताई है, उस दिनचर्या के अनुसार जो चलते हैं, बाबा म्हणता है कि उनके बुद्धि में ये पक्का है कि मुझे बाबा से वर्षा लेना है, और श्रीमत पर जो चलते हैं माया पर जीत पाते रहते हैं. गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान पवित्र रहना है. कमल फूल को पानी टच नहीं करता है. तुमको विकारी दुनिया में रहते हुए विकार में नहीं जाना है. यह है तुम्हारा अंतिम जन्म. अपने को निर्विकारी बनाने से तुम निर्विकारी दुनिया में चले जाएंगे. बाबा म्हणताय अंतिम जन्म आहे. त्या कमळाच्या फुलाचं उदाहरण समोर ठेवा की त्याचा सगळा संसार त्या पाण्यामध्ये, त्याचं जे मूळ आहे, खोड आहे, त्याचे पानं जे ते सगळे पाण्यामध्ये राहतात. म्हणजे त्याचा संसार पाण्यामध्ये, पण त्याला ते टच करत नाहीये ते पाणी. कमळाचं फूल पाण्याच्या वर असतं. भले तिथं किचड आहे, भले तिथं चिखल आहे, पण त्याचा प्रभाव कमळाच्या फुलावरती नाहीये. आणि थोडस उसळलं जरी पाणी वरती तरी ते निघून जातं. त्या असे असतात त्याच्या पाकळ्या. तो बाबा म्हणताय संसार रूपी कीचड़ में तुम रह रहे हो, लेकिन तुम्हें विकार टच नहीं होना चाहिए. हा जो चिखल आहे संसारातला, विकारांचा चिखल, त्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला नाही झाला पाहिजे. का? कारण बाबा म्हणताय यह है तुम्हारा अंतिम जन्म. 63 जन्म बाबांनी विकारांमध्ये जाण्यापासून तसं रोखलेलं नाही आपल्याला. 63 जन्म आपण आपल्या मनाची केलेली आहे. हम अपने मनमत पर चले हैं, विकारों का आधार लिया है, विकारी जीवन बना लिया था हमने अपना. तेव्हा नाही थांबवलं बाबांनी. पण आता बाबा म्हणताय बच्चे घर पे चलना है अभी, और वो पवित्र दुनिया है. पवित्र धाम में ऐसे एंट्री नहीं मिलती है. तिथं प्रवेशच नाहीये जोपर्यंत पवित्र होत नाही. आणि तिथल्या प्रवेशात, तिथं जाऊन नंतर आपल्याला निर्विकारी दुनियेमध्ये जायचंय. तर बाबा म्हणताय यहां निर्विकारी बनेंगे तो निर्विकारी दुनिया में चले जाएंगे. इथं जर निर्विकारी जबरदस्तीने ते सगळ्यांना पवित्र बनवायचंय बाबांना. जे बाबांचे बनलेले त्यांना पण, ज्यांनी आपल्या विकारांवरती विजय प्राप्त नाही केलेले त्यांना पण, आणि जे बाबांचे नाही बनलेले बाकीचे राहिलेली जी 850 कोटी लोकसंख्या आहे, त्या सगळ्यांना पवित्र बनवायचंय बाबांना. पण त्यांना त्या यातना भोगाव्या लागतील, सजा दिली जाईल, मग ते पवित्र बनतील. त्यांच्या पापांचं त्याच्याबद्दल त्या सजा भोगाव्या लागतील, मग ते पवित्र बनतील. मग त्यांच्यातले पाप धुवून जातील सजा खाऊन खाऊन, आणि मग सगळे आत्मे परमधाममध्ये बाबा घेऊन जाईल. पण आपण पवित्र बनतो आपल्या मनाने, बाबांच्या श्रीमतवर, बाबांकडून ताकद घेऊन. तर आपलं भाग्य बनणार आहे त्या पवित्र बनण्यामध्ये, आणि मग आपण त्या निर्विकारी दुनियेमध्ये जाऊ शकतो. बाकी सगळे मुक्तिधाम मध्ये राहतील. बाबाच्या बच्चनपैकीही काही 1250 वर्ष मुक्तिधाम मध्ये राहणार है. जो ज्ञान का सुख नहीं लेते हैं, जो ज्ञान के आधार से अपना जीवन नहीं बना रहे हैं, उनको त्रेता में जाना पड़ेगा. बाबा ने इशारों में अभी बता दिया है कि त्रेता में एंट्री मिलेगी. सतयुग का सुख उन्हें नहीं मिल सकता है. तर सतयुगाचं सुख कोणाला प्राप्त होईल? जे इथं निर्विकारी बनतील, बाबा जे शिकवतोय त्याप्रमाणे चालतील, निर्विकारी बनतील, आणि मग त्यांना निर्विकारी दुनिया जी स्वर्ग आहे, खरी ओरिजिनल जी निर्विकारी दुनिया आहे, स्वर्ग सतयुग, तिथं त्यांना एंट्री मिळेल. तर आपल्याला हे आपल्यासाठी पक्क करायचंय की मैं सतयुगी आत्मा हूं, मैं सतयुगी आत्मा हूं. तर मला माझा सतयुग आतमध्ये आत्ता स्टार्ट झाला पाहिजे. सतयुगी आत्मा आहे मी, पण इथं मला दाखवायचं मी सतयुगी आत्मा आहे. तर मग मी तिथं प्रवेश करू शकेल सतयुगामध्ये, आणि परमधाम मध्ये पण सहज प्रवेश मिळेल, सजा न खाता. अपने को निर्विकारी बनाने से तुम निर्विकारी दुनिया में चले जाएंगे. पवित्र बनना तो बहुत अच्छा है.
बाप कहते हैं कि मेरे द्वारा तुम पवित्र बनेंगे तो स्वर्ग पवित्र दुनिया का मालिक बनेंगे. पतित दुनिया अब विनाश होनी है. बाबा म्हणताय पवित्र बनायला सांगतोय मी, स्वच्छ राहायला सांगतोय, बिना विकाराचं राहायला सांगतोय, तर चांगलं सांगतोय मी तुम्हाला. तो मेरा कहना मानो और मेरे द्वारा तुम पवित्र बनेंगे तो स्वर्ग पवित्र दुनिया का मालिक बनेंगे. असे शब्द कोणीच नाही वापरू शकत दुनियेमध्ये. बाबा म्हणताय मेरे द्वारा, कारण दुनियावाले तर तसे पवित्र बनवावं लागणार आहे बाबांना. पण आता बाबा बनवतोय आपल्याला, जे बाबांच्या या वॉशिंग मशीन मध्ये येतील, जिथं बाबांनी पवित्र बनवण्याची मशीन उघडलेली संगमयुग. बाबांची मुरली म्हणजे वॉशिंग मशीन आहे. याच्यामध्ये आत्मा धुवून स्वच्छ होऊन साफ होऊन मग पवित्र बनेल. तर बाबा म्हणताय कि स्वर्ग पवित्र दुनिया का मालिक बनेंगे. फिर मेरे द्वारा पवित्र बनना, इसका मतलब बाबा की वॉशिंग मशीन में आना, तो फिर पवित्र दुनिया के मालिक बनेंगे. नहीं तो फिर पवित्र दुनिया सतयुग में एंट्री नहीं, और जो बाबा के ज्ञान में आने ही वाले नहीं है उनको त्रेता में भी एंट्री नहीं मिलने वाली है. लेकिन जो बाबा के द्वारा पवित्र बनते हैं वो स्वर्ग पवित्र दुनिया के मालिक बनेंगे. पतित दुनिया अब विनाश होनी है. कितना सहज समझाते हैं. ब्रह्मा द्वारा स्वर्ग की स्थापना सो तो हो रही है, बाकी सब हिसाब किताब चुकतू कर मुक्तिधाम चले जाएंगे. सतयुग में तुमको सच्चा सुख मिलता है. वैकुंठ का नाम तो मशहूर है, बरोबर लक्ष्मी नारायण का राज्य था. मनुष्यों को तो कुछ भी पता नहीं है. सन्यासी खुद निर्विकारी बनते तो विकारी लोग उनकी पूजा करते हैं. विकारी आत्मा बनती है, परमात्मा नहीं. वह समझते हैं हम निर्विकारी बन परमात्मा बन जाते हैं. तो भी दो चीज तो है ना, आत्मा और परमात्मा. ते संन्यासी काय म्हणतात, आत्मा परमात्मा में लीन हो जाएगी. एकीकडे असं म्हणतात, म्हणजे एकच झाले ते, म्हणजे आत्म्याचं अस्तित्व संपलं. दुसरीकडे काय म्हणतात कि आत्मा ही हम निर्विकारी बन जाएंगे, आत्मा ही परमात्मा बन जाएगी. तो बाबा म्हणता है कि इन दो बातों पर उनको समझाओ. विकारी को तो परमात्मा नहीं कहा जाता, वह समझते हम निर्विकारी बन परमात्मा बन जाएंगे. बाप कहते हैं ऐसे तो हो नहीं सकता, कोई भी मिल नहीं सकता. मैं आकर सबको वापिस ले जाऊंगा. आत्मा परमात्मा नहीं बन जाएगी डायरेक्ट. बाबा म्हणता है मैं आकर तुमको वापिस ले जाऊंगा. तुम आत्मा हो, मैं परमात्मा हूं. मैं आकर तुमको वापिस ले जाऊंगा. कोणालाही, कोणी साधू संन्यासी कोणी असू द्या, किती मोठा असू द्या या दुनियेमध्ये, लक्ष्मी नारायणला पण त्या आत्म्यांना पण बाबाच घेऊन जाणार आहे परमधाम मध्ये. तो कोई किसी आत्मा का परमात्मा बनने का सवाल ही नहीं है. परमात्मा परमात्मा है, बाप बाप है, बच्चा बच्चा है. तो वो बाप आकर हमको लेकर जाता है हमारे घर में वापस. तो चाहे कोई भी साधु सन्यासी हो, कितना भी बड़ा हो, कितना भी पुरुषार्थ करता हो, कितनी भी तपस्या करता हो, वो कहे कि मैं परमात्मा बन जाऊंगा, कोई भी परमात्मा बन सकता है. बाबा म्हणता है झूठ. मैं आकर सबको पवित्र बनाकर वापस लेकर जाता हूं. निशानी भी है महाभारी लड़ाई. बच्चों को राजयोग सिखा रहा हूं. महाभारी लड़ाई है तो भगवान भी जरूर होना चाहिए, जो सभी झंझटों को हटाए, सभी के झगड़े खत्म कर दे. तो एक ही भगवान ही है जो सब खत्म कर देता है. इस दुनिया में काही भांडणं राहणार नाही, काही वाद राहणार नाही, अशांती राहणार नाही. तो वो सिर्फ एक भगवान कर सकता है. आता आपण बघतोय किती शक्तिशाली दुनिया झालेली आहे शस्त्रास्त्राच्या हिशोबाने. किती खूप शक्तिशाली व्यक्ती वरच्या पदावरती आहे. इथं नरेंद्र मोदी असो किंवा मग अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो किंवा रशियाचा असो, पण कोणाचीही कॅपॅसिटी ही राहिलेली नाहीये की ते या दुनियेमध्ये शांती आणतील. इतकं सगळं असताना या दुनियेतले भांडणं समाप्त नाही होते, वाढत चाललेले. व्यक्तितले तर वाढत चाललेले, पण देशामधले भांडणं पण. तो इन सबको खत्म करने वाला एक भगवान ही है. वो आता है, ये सब झगड़े खत्म कर देता है और शांति की दुनिया आने वाली है. सर्वशक्तिवान तो बाप है ना. बाबा के पास जो शक्ती है दुनिया में किसी के भी पास नाही. सगळ्या दुनियेची शक्ती एकीकडे, शस्त्रास्त्रांची शक्ती एकीकडे आणि बाबा एकीकडे. तरी बाबा सगळ्यांना भारी आहे.
कहते हैं अगर तुम मेरी मत पर चलेंगे, इतका शक्तिशाली बाबा इतक्या गोड शब्दामध्ये आपल्याला सांगतो. त्यांनी ठरवलं तर काय नाही करू शकत तो. एका सेकंदामध्ये आपल्याला इतक्या भयानक सजा देईल, काही करू शकतो, मग पवित्र बनवेल. लेकिन इतना शक्तिशाली बाबा हमें इतने प्यार से समझाता है. किती शक्ती त्याच्यामध्ये आपण कल्पना नाही करू शकत. या दुनियेला नष्ट करणारे शस्त्रास्त्र, ही दुनिया 200 वेळा 300 वेळा नष्ट होईल इतके शस्त्रास्त्र तयार आहे. इतके सगळे शक्तिशाली व्यक्ती दुनियेमध्ये, इतके सगळे साधू संन्यासी, इतकं सगळं काही आहे दुनियेमध्ये, पण बाबांची शक्ती एकीकडे. इतका तो सर्वोच्च शक्तिशाली आहे. आणि असा बाबा आपल्यासाठी प्रेमाचा सागर है. तो वो कह रहा है, बहुत प्यार से हमें रोज समझाता है. कहते हैं अगर तुम मेरी मत पर चलेंगे तो मैं तुमको स्वर्ग का मालिक बनाऊंगा. त्यांना काही, त्याला स्वतःला काही स्वर्गाचा मालक बनायचं नाही, स्वतःला आपल्याला बनवायचे. फक्त त्याचं म्हणणं काय, मी जी मत तुम्हाला मुरलीच्या द्वारे देतो त्याच्यावरती चला. कल्प कल्प तुम मेरी श्रीमत से ऐसे श्रेष्ठ बनते हो. आणि बाबा गॅरंटी पण देतोय की प्रत्येक कल्पामध्ये माझ्या श्रीमतवर चालून तुम्ही असे श्रेष्ठ बनलेले. तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. माझ्याकडून होणार नाही, मी करू शकणार नाही, होत नाहीये, हे कमजोरीचे संकल्प कंप्लीट बंद करून टाकायचे. आपण खूप शक्तिशाली आत्मा है, क्योंकि सर्वशक्तिवान बाप के बच्चे हैं. उतनी शक्ति हमारे अंदर है. हम कितना कॅच कर रहे हैं उससे त्याच्यावरती सगळं काही डिपेंड आहे. पण बाबा जितकं शक्तिशाली तितकी शक्ती आपल्यामध्ये पण आहे. आणि मग आपण थोडेसे संकल्प पूर्ण नाही करू शकत स्वतःच्या पुरुषार्थाचे. बाबांना गॅरंटी आहे. बाबा म्हणते कल्प कल्प तुम मेरी श्रीमत से ऐसे श्रेष्ठ बनते हो. आधा कल्प बाद जब मेरी मत पूरी हो, आसुरी मत शुरू होती है, तो तुम कंगाल कौडी जैसे बन पडते हो. बाबा म्हणते अर्ध्या कल्पानंतर जेव्हा माझ्या मताचा असर नाही राहत, तेव्हा मग तुमच्यामध्ये विकार येतात आणि तुम्ही जे काही जमा केलं होतं संगमयुगामध्ये ते खतम करायला सुरुवात होऊन जाते. ते संपत जातं, कंगाल बन जाते. अब फिर तुमको कौड़ी से हीरे जैसा बनाता हूं, तो श्रीमत पर चलना चाहिए ना. बाबा कितना सहज समझाते हैं. अच्छा, मीठे मीठे सेके लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, किसी भी तूफान के कारण निश्चय में कमी न आए, इसके लिए संग दोष से अपनी संभाल करनी है. श्रीमत पर पूरा पूरा चलना है. इस अंतिम जन्म में श्रीमत पर संपूर्ण निर्विकारी जरूर बनना है. विकारी दुनिया में रहते हुए विकार टच न करे, यह संभाल करनी है. निर्विकारी बनण्यासाठी आपल्याला शुद्ध बनायचंय. आतमध्ये कुठलाही व्यर्थ ठेवायचं नाहीये, कुठल्याही प्रकारचं काही द्वेष भावना काही ठेवायचं नाहीये, 5 विकारांचे संकल्प करायचे नाहीये. आणि त्यासाठी आपल्याला आपण जो अभ्यास करतोय सहनशक्तीचा, तो सहनशक्तीचा अभ्यास पण रोज वाढवत चालायचंय. जितकं आपण सहन करू, कोणाचे पार्ट बघू, कोणाला काही करताना बघू, काही झालेलं आहे, काही चाललेलं आहे दुनियेमध्ये, जितकं सहन करण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये येईल, तर विकारी विचार उत्पन्न होणार नाही. कारण सहन नाही होत त्यावेळेला मग विकारी विचार उत्पन्न होत असतात. आपण थोडंसं खालच्या लेवलला जातो, चार्जिंग आपली कमी करून घेत असतो. म्हणून सहन करणं हा आपला सगळ्यात महत्वाचा हा टप्पा आहे. कारण इथं सहनशक्तीची खूप आवश्यकता आहे. कारण खूप प्रॉब्लेम परिस्थिती येत असते रोजच्या रोज. जितकी सहनशक्ती आपल्यामध्ये धारण होत राहील, तितकं ऑटोमॅटिक विकारी विचारांपासून आपण दूर राहू. आणि विकारी विचारांपासून दूर राहायला लागलो आपण, ऑटोमॅटिक विकारांपासून मुक्ती मिळायला सुरुवात होईल. वरदान है, अपने हर कर्म द्वारा दिव्यता की अनुभूति कराने वाले दिव्य जीवनधारी भव. बाप दादा ने हर एक बच्चे को दिव्य जीवन अर्थात दिव्य संकल्प, दिव्य बोल, दिव्य कर्म करने वाली दिव्य मूर्तियां बनाया है. बाबांनी साधारण जीवनामधून आपल्याला काढलं बाहेर. बाबा ने हमारा हाथ पकड़ा और उस दुनिया से हमें बाहर निकाला, लेकिन फिर भी कुछ न कुछ उधर का हमें खींचता रहता है. ये चेक करना है खींचता है या नहीं.
हम आ गए, हम बाबा की तरफ आ गए हैं पूरी तरह से, क्योंकि बाबा ने आते ही हमें दिव्य जीवन, दिव्य संकल्प, दिव्य बोल और दिव्य कर्म करणे वाली मूर्तियां बनाया. देवतासारखं आपल्याला बाबा शिकवतोय. देवतासारखं बोलायचं, देवतासारखं विचार करायचा, देवतासारखं वागायचं. अशा प्रकारची दिव्य मूर्ती बाबांनी इथं आपल्याला चालती बोलती मूर्ती आपल्याला बनायचं. देवता म्हणून सत्युगामध्ये राहायचंय, पण इथं आतमध्ये ती दिव्य मूर्तीची जी प्रतिष्ठा आहे आपल्याला करायची. आपल्या आतमध्ये ती दिव्यता स्थापन झाली पाहिजे आणि तसंच मग बोलणं, तसेच भावना, तसेच व्हायब्रेशन निघाले पाहिजे. दिव्यता संगमयुगी ब्राह्मणों का श्रेष्ठ श्रृंगार है. दिव्यता आहे तरच आपण स्वतःला संगमयुगी ब्राह्मण म्हणू शकतो. दिव्य जीवनधारी आत्मा किसी भी आत्मा को अपने हर कर्म द्वारा साधारणता से परे दिव्यता की अनुभूतियां कराएगी. ज्यांनी या दिव्यतेला स्वीकारलेले, ज्यांनी हे देवतासारखे संस्कार आपल्यामध्ये आणलेले, ते बाबा म्हणताय असे आत्मा मग साधारण नाही राहणार, जनरल नाही राहणार, बाकीच्या लोकांसारखं नाही वागणार, त्यांचं वेगळंच राहील सगळं. तर ऑटोमॅटिकच देवतापणाची अनुभूती आपल्याद्वारे सगळ्यांना होत राहील की यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विशेष आहे, काहीतरी वेगळे गुण आहे यांच्यामध्ये. दिव्य जन्मधारी ब्राह्मण तन से साधारण कर्म और मन से साधारण संकल्प कर नहीं सकते. जसे दुनिया वाले वागतात बोलतात तसं आपण नाही करू शकत. वे धन को भी साधारण रीति से कार्य में नहीं लगा सकते. धन सुद्धा कुठं वापरायचंय आणि त्याच्यापासून प्राप्ती काय होणार आहे, त्याच्यामध्ये पुण्य काय जमा करतो हे बघूनच धनाचा वापर पण ते करतात, जे दिव्य जीवनवाले. स्लोगन. दिल से सदा यही गीत गाते रहो कि पाना था सो पा लिया तो चेहरा खुशनुमा रहेगा. चेहरा आनंदी केव्हा राहील, जेव्हा आपल्याला क्लिअर राहील जो पाना था सो पा लिया. असंच कोणालाही आपण हे गीत गायला लावू, जो पाना था सो पा लिया, त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद नाही दिसणार. असंच गायला लावलं आपण तर. पण ही गीत गाण्याची गोष्ट नाही, हे आतमधली स्थिती आहे. जितकं आपण आपलं जे काही आहे, तन मन धन, व्यक्ती वस्तू वैभव, पद पोझिशन, नाम मान शान, हे जितकं आपण बाबांना अर्पण करून टाकू, तितकं मग बाबांकडून सगळे प्राप्ती आपल्याला होतील. सगळं काही देईल बाबा आपल्याला. फक्त मेरे को तेरे में परिवर्तन करना है. मेरा कुछ भी नहीं है, मैं भी बाबा का हूं. जेव्हा आपण संपूर्ण रीतीने इथल्या दुनियाच्या हिशोबाने आपण फकीर बनून जातो की मेरा कुछ भी नहीं है, सब कुछ बाबा का है, सब कुछ बाबा ने मुझे संभालने के लिए दिया है, हे जेव्हा पक्क राहील, जेव्हा आपण संपूर्ण मन बुद्धीला समर्पित करून टाकू बाबावरती, तेव्हा सगळ्या प्राप्तीचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. बाबा का सब कुछ मेरा बन जाएगा. आणि मग ती अनुभूती आपल्याला होईल खऱ्या अर्थाने आतमधून कि जो पाना था सो पा लिया. एक तो भगवान को पाना था, उसको तो पा लिया, लेकिन सारी प्राप्तियां हो गई. हा अनुभव जेव्हा आपल्याला होतो तेव्हा इथली इच्छा अपेक्षा आपल्या समाप्त होतात. आणि जेव्हा इच्छा अपेक्षा आहे तेव्हा संतुष्ट नाही राहत आपण, असंतुष्टता राहते, काहीतरी कमीचा अनुभव होत राहतो. ये चाहिए, ऐसा चाहिए, वैसा चाहिए, वैसा होना चाहिए, ऐसा होना चाहिए, ये होना चाहिए था, वो होना चाहिए था. लेकिन जब हम बाबा पर अपने आप को संपूर्ण रीति से समर्पित कर देते हैं तो बाबा का सब कुछ हमारा हो जाता है. बाबा की शांति, सुख, आनंद, प्रेम सब कुछ हमारा हो जाता है. आणि मग आपल्याला असंतुष्ट करणारे या दुनियेमध्ये काहीच नाही राहत शिल्लक. जो पाना भगवान को पाना था पा लिया और भगवान का जो कुछ है मेरा हो गया. तर खऱ्या अर्थाने आपल्या मनातून हे गीत निघालं पाहिजे, आपल्या मनामध्ये हे सतत गीत चाललं पाहिजे, जो पाना था सो पा लिया. तर मग चेहरा सदा आपला आनंदी दिसेल. चेहऱ्यावरती उदासी, निराशा, काही ओझं ठेवलेलं आहे असं दिसणार नाही. आणि मग त्या चेहऱ्याद्वारे पुढे चालून सेवा होईल. अनेक बच्चे बाबा के बन जाएंगे, अपना भाग्य बना लेंगे. अच्छा, ओम शांति. कम बोलो.